नमस्कार सर, मी चिमार कंपनीकडून आलोय. नाही आम्हाला काही नको थँक्यू. हो सर, प्लीज थोडं ऐकून घ्या ना. अहो पण मी इंटरेस्टेड नाहीये. थँक्यू. हा या सर, फक्त 2 मिनिटं सर. खूप उन्हातून आलोय सर, प्लीज जरा ऐकून घ्या ना. बरं ठीक आहे, बोला. थँक्यू सर. सर, हे आमच्या कंपनीचं प्रोडक्ट आहे. ह्याने तुम्ही 10 मिनिटं जरी मसाज केला ना, तुम्हाला तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल सर. आणि खरं सांगतो, तुम्हाला आईच्या कुशीत आल्यासारखं वाटेल. अहो पण माझ्या घरात जागा नाही ठेवायला. अहो नो प्रॉब्लेम सर, ही मशीन फोल्डेबल आहे आणि आज कंपनीला 10 वर्ष पूर्ण होतात आहे, म्हणून 25,000ची मशीन फक्त 12,000 आणि तेही तुमच्यासाठी सर. हो अच्छा. आणि ह्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये सर. फक्त 10 रुपये द्यायचे आणि ते सुद्धा फक्त बुकिंग अमाऊंट. आणि हो कसला विचार करताय सर, आता वडापाव सुद्धा 15 रुपयाला मिळतो आणि मी फक्त 10 रुपये मागतोय ऍज अ बुकिंग म्हणून. आणि काय सर, मशीन ज्या दिवशी तुमच्या घरी येईल तुम्ही प्रॉपरली चेक करायची आणि बाकीचे बॅलन्स पैसे तुम्ही ट्रान्सफर करायचे. आणि नाही आवडली तर? हो सर, अजून असं एकदाही झालं नाहीये की कोणाला मशीन नाही आवडली आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला मशीन नाही आवडली तर आम्ही ती मशीन घेऊन जाऊ, तुमचे 10 रुपये तुम्हाला परत करू आणि हो, आमच्या कंपनीकडून तुम्हाला एक प्रोडक्ट मोफत देऊ. वा, हे चांगलं आहे. मग करू बुक सर? हा चालेल, करा ना. पण मी माझी कुठलीही डिटेल देणार नाही. काही प्रॉब्लेम नाही सर, आम्ही इतरांसारखे नाही आहोत. आम्हाला फक्त तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, नाव आणि ॲड्रेस लागणार आणि मशीन आवडल्यावर तुम्ही कॅश पेमेंट केला तरी चालेल. हा हा, मग हे चांगलं आहे. नाही म्हणजे काय, आजकाल खूप फ्रॉड होतात ना, म्हणून सांभाळून राहावं लागतं. हो अगदी बरोबर सर, आम्हाला या सगळ्याची सवय झाली हो सर. सगळेच चेक करतात. नाव सर? नाव, कॉन्टॅक्ट ॲड्रेस सर? ऍड्रेस लिहून घ्या ना सर. आम्ही एवढं उन्हातून फिरतो तरी साधं कोणी पाणी सुद्धा विचारत नाही आम्हाला. नाही कळतंय मला ते. या देतो तुम्हाला पाणी आतमध्ये. हो इन जनरल बोललो सर, सॉरी. नाही हो, या आतमध्ये देतो तुम्हाला. या ठीक आहे. थँक्यू सर. सर, तुमचं वॉशरूम यूज केलं चालेल का? हा इथे. चला साहेब, येतो. आणि हो, विचारायचं राहिलं, तुम्ही उद्या असाल ना? उद्या मशीन येईल, मग तुम्ही असाल ना? अरे बापरे, उद्या? पण उद्या तर मी ऑफिसला असणार आहे. अरे सर, ते आम्ही काय एकदाच मागवतो ना लॉट मध्ये. त्याने काय होतं, खर्च कमी होतो ना. मग इकडे बाजूला शेजाऱ्यांकडे दिली तर चालेल का? अहो शेजारी पण घरी नसतात हो, सगळे कामावर जातात ना. एक काम करतो, गुरुवारी मी हाफ डे घेतो, तेव्हा चालेल. ओके सर, मग मी तसं तुम्हाला कन्फर्म करतो. येऊ मग मी? हा ठीक आहे. हा चला, बाय सर. थँक्यू. हा. काय हो सर, माझ्या बाईकची चावी पडली आहे का? बाईकची चावी? हो सर. नाही हो, घरात तर नाही कुठे. मला वाटतं बाहेरच कुठेतरी पडली असेल ती. हो सर, शोधली हो सगळीकडे पण मिळतच नाहीये. हा कॅमेरा चालू आहे का सर? कॅमेरा आता 2 आठवडे झाला बंद आहे. सर, इकडे कुठे मेकॅनिक आहे का? हा आहे ना, तुम्ही खाली उतरलात ना, समोरच नाक्यावर आहे बघा. अच्छा ठीक आहे, चालेल. मग तुमचं मशीनचं काय ते मी कन्फर्म करतो. हो ते बघा. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो माने, अरे एक स्वस्तात मस्त मसाजर मिळालाय माहितीये की तुला? हा, अरे तुला सगळी डिटेल्स पाठवतो मी नंतर. अरे पण तो बिचारा सेल्समॅन आला होता ना, अरे त्याच्या गाडीची चावी हरवली रे बाहेर कुठेतरी. हा आपल्या इकडेच. अरे तो आपला कॅमेरा पण बंद आहे ना, आता त्याला बघून सांगितलं असतं. काय, तू कॅमेरा रिपेअर केलाय? अरे मग मला कधी सांगणार? अबे एक काम कर ना, मागच्या 1 तासाची पूर्ण रेकॉर्डिंग पाठव ना मला. अरे बिचारा उन्हातानातून आलेला रे, मग ते रेकॉर्डिंग बघून सांगतो ना, जर आपल्या इकडे चावी कुठे पडली असेल तर कळेल.
हा 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 पाठव पाठव पटकन पाठव. हा हा नेटवर्कला गाईड फोन का नाही लागत त्याला? माझ्या मोबाईलला फुल नेटवर्क आहे. हा, सांगू का नंबर? हा अरे सर, तुम्हाला हफ्ते कसा मिळाला? तू इथे काय करतोस ते सांग. अहो काही नाही हो सर, काल ती बाईकची चावी बोललो ना, ती शोधत होतो फक्त बस. इथे कपाटात. अहो नाही, इकडे नाही हो, इकडेच असं इकडे कुठेतरी शोधत होतो. बाहेर बाहेर बघू, बाहेर पडली आहे का आपण? बाहेर चावी आहे का ते बघू. या बाहेर बाहेर. सर ते इकडे आपण चावी शोध. थांब 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 पोलिसांना फोन लावतो, मग ते तुझी चावी बरोबर शोधून देते. नको सर, नाही नाही नको थांब थांब नको, नको कशाला. थांब थांब नको, थांब. नको सर. हा. अरे हे नको. सायबर सिक्युरिटी. अरे तू थांब थांब म्हटलं ना. सर ती माझी बाईकची चावी पडली का बघता? चावी काय हो, घरात तर नाही कुठे, बाहेरच कुठेतरी पडली असेल. हो शोधली हो सगळीकडे, पण इथे कुठेच मिळत नाहीये चावी. हा कॅमेरा चालू आहे का? कॅमेऱ्याचा 2 आठवडे झाला म्हणतोय. इकडे कुठे मेकॅनिक आहे ना जवळ? हा इथे तुम्ही असे खाली गेलात ना, ते समोर माझ्यावरच आहे. ओके ठीक आहे, थँक्यू सर. हा मी तुमचं मशीन हो चालेल. ठीक आहे. हा अच्छा, तुम्ही नसाल तर मग शेजाऱ्यांकडे देऊ का? अहो शेजारी पण घरी नसतात हो, सगळे कामावर जातात ना. अच्छा, शेजारी पण कामाला जातात का? शाबास बेटा. 30 सेकंदाचा व्हिडिओ आपल्यासाठी इंस्टाग्रामची एक स्टोरी असते, व्हॉट्सॲपचा स्टेटस असतो, पण कोणासाठी तरी ती आपली पर्सनल इन्फॉर्मेशन असू शकते. म्हणून इंटरनेटचा वापर करताना नेहमी सावधान राहा.